गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. महानगरपालिका आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखेकडून धुळ्यात अटक. सविस्तर वृत्तांत. महानगरपालिका आयुक्तांच्या नावे बनावट नियुक्तीपत्र तयार करून नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जालिंदरनाथ अशोक मोरे या फरार आरोपीला नाशिक शहराच्या गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने अत्यंत धाडसी कारवाई करत अटक केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या संशयिताला धुळे जिल्ह्यातून शिताफीने अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी निलेश नामदेव तुपलोंडे यांच्या मुलीला धुळे महानगरपालिकेत शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने 6,15,700 रुपये घेतले होते. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचे आदेशपत्रही दिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोबाईलचा वापर टाळून पसार झाला होता. मात्र गुन्हे शाखा अंबड युनिटचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना आरोपी धुळे येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस पथक तेथे पोहोचल्याचे समजताच आरोपीने टँकरच्या केबिनमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत वेगाने टँकरचा पाठलाग करून धुळ्यातील 12 फुटी हनुमान मंदिराजवळ टँकर अडवला आणि आरोपीला अटक केली. ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग श्री किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण झाला असून सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.